सत्यप्रकाश तर बघा, आता पहिला तरंग झाला. पहिल्या तरंगामध्ये अनुबंधाचा विचार संक्षेपानं केला. आता या तरंगामध्ये ज्या अनुबंधाचा विचार पहिल्या तरंगात केला थोडक्यात, त्याचाच काय केलं फक्त इथं आता विस्तार अशा प्रकारचा केलेला आहे या दुसऱ्या तरंगामध्ये. बघा, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. प्रथम तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त विचार सांगितला. काय सांगितला? संक्षिप्त विचार. त्याचा विस्तार या तरंगात सांगायचा आहे. कशाचा? अनुबंधाचा विस्तार सांगायचा या तरंगात. अधिकार्याच्या वर्णनात मुमुक्षुता सांगितलेली आहे. अधिकार्याचं वर्णन करत असताना अधिकारी हा साधन चतुष्टय संपन्न सांगितला का नाही? पण साधन चतुष्टय संपन्न सांगत असताना त्या साधनामध्ये चौथं साधन कोणतं आहे? मुमुक्षुता. म्हणजे अधिकार्याच्या ठिकाणी मुमुक्षुता असावी लागते असं सांगितलेलं आहे. आणि मुमुक्षुता कशाला म्हणतात? मोक्षाच्या तीव्र इच्छेला काय म्हणत असतात? मुमुक्षुता म्हणत असतात. मोक्षाच्या इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. आणि मोक्ष मोक्ष कशाला म्हणतात? कारणासह जगताची निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती आहे का नाही? याला काय म्हणत असतात? मोक्ष म्हणत असतात. बघा, मोक्ष स्वरूपामध्ये कारणसह वर्तमान जगत निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती असे मोक्षमध्ये किती अंश सांगितलेले आहेत? 2 अंश सांगितलेले आहेत. यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणालाच होत नाही इतकंच नाही तर सर्व जीवांना विषय सुखाची इच्छा आहे याकरता ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे असं पूर्वपक्षीच्या मतानं प्रतिपादन करतात. आता पूर्वपक्ष उठला आहे. पूर्वपक्ष काय म्हणतो की तुमच्या ग्रंथाचं काय अधिकारी कोणाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी मुमुक्षुता आहे त्याला. आणि मुमुक्षुता म्हणजे काय? मोक्षाची इच्छा. आणि मोक्षाचं मोक्ष मोक्ष म्हणजे काय? तुम्ही सांगितलेलं मोक्ष म्हणजे असं आहे की कारणासह जगताची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती. आलं लक्षामध्ये? म्हणजे जगताची निवृत्ती, कारणासह जगताची निवृत्ती तुमच्या मोक्षात हा पहिला अंश आहे. दुसरा अंश कोणता आहे? ब्रह्मप्राप्ती. असे 2 अंश आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे पूर्वपक्षाचं की हा जो मोक्ष तुम्ही सांगितला 2 अंशात असलेला जगत निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती, तर या मोक्षाची इच्छा कोणालाच होत नाही. म्हणजे जगात कोणत्याच व्यक्तीला होत नाही अशी मोक्षाची इच्छा. आणि मोक्षाची इच्छा असल्याच होतो, अधिकारी होत नाही. अधिकाराच्या लक्षणातच कोण आहे? मुमुक्षुता आहे का नाही? मोक्षाची इच्छा आहे का नाही? मोक्षाची इच्छा त्याच्या ठिकाणी असेल तरच तो काय अधिकारी. मग हे काय म्हणतात हे पूर्वपक्षी? हे पूर्वपक्षी म्हणतात की मोक्षाची इच्छाच कोणाला नाही. आणि मोक्षाची इच्छा कोणाला नाही म्हणजे मुमुक्षुता कोणाच्याच ठिकाणी नाही. आणि मुमुक्षुता कोणाच्याच ठिकाणी नाही म्हणजे अधिकारीच कोणी नाही. अख्ख्या जगात कुणीच अधिकारी नाही. का अधिकारी नाही? कारण अधिकारी मोक्षाची इच्छा असल्यावर होतो आणि मोक्षाची इच्छा कोणालाच नाही. तसं काय कोणाला नाही म्हणले? मग त्याचं स्पष्टीकरण करतात की जगताच्या निवृत्तीची इच्छा कोणालाच नाही. जगत निवृत्त व्हावं असं मला वाटतं का? वाटतं का? नाही. आणि ब्रह्मप्राप्ती व्हावी हे तरी कोणाला वाटतंय का? नाही. उलट जगताच्या निवृत्तीची इच्छा नसते आणि ब्रह्मप्राप्तीची इच्छा नसते. लोकांना ही इच्छा घ्यायची असते, विषय सुखाची इच्छा असते, लग्न करायची इच्छा असते, मुलं होण्याची इच्छा असते, आहे की नाही? विषय भोगाव्याची इच्छा असते. कशाची इच्छा असते? सोन विषयाची इच्छा असते का ब्रह्मप्राप्तीची इच्छा असते? जगाच्या निवृत्तीची इच्छा असते का विषय सुखाची इच्छा असते? विषय सुखाची इच्छा असते. कृष्णा त्याची इच्छा होते जगत निवृत्त व्हावं, जगत निवृत्त व्हावं, जगत नष्ट व्हावं असं वाटतं का कोणाला? तुला वाटतं का जगत नष्ट व्हावं सगळी? हा, मग काय वाटतंय? ब्रह्मप्राप्त व्हावं वाटतंय का? मग काय वाटतं? लग्न करावं? काय का नाही हर्षाल वाटतं का? म्हणजे दुःखाच्या निवृत्तीची इच्छा, म्हणजे दुःख नाही म्हटलं तिथं, जगताच्या निवृत्तीची इच्छा कोणाला होत नाही
आणि ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणाला होत नाही, म्हणजे मोक्षाची इच्छा कोणालाच होत नाही. सगळ्यांना कायची इच्छा होते? विषयाची इच्छा होते. आणि विषयाची इच्छा ज्याला असते तो अधिकारी असतो का? मोक्षाची इच्छा ज्याला आहे तो अधिकारी असतो का विषयाची इच्छा ज्याला तो अधिकारी असतो? आणि मोक्षाची इच्छा कोणाला होते का? मोक्षामध्ये दोन अंश, एक जगत निवृत्ती आणि दुसरी ब्रह्मप्राप्ती. मग त्याच्यामध्ये जगत निवृत्ती हा जो अंश आहे त्याची कोणाला इच्छा होत नाही आणि ब्रह्मप्राप्तीची कोणाला इच्छा होत नाही. सगळ्या विषय सुखाची इच्छा होते. म्हणून विषय सुखाची इच्छा असणारा अधिकारी नसतो. म्हणून सगळ्यांना विषय सुखाची इच्छा असल्यामुळं आणि जगत निवृत्तीची आणि ब्रह्मप्राप्तीची इच्छा नसल्यामुळं, म्हणजेच मोक्षाची इच्छा नसल्यामुळं असा मोक्षाची इच्छा असलेला अधिकारी जगात नाही. काय उपयोग आहे? काय उपयोग तसं अधिकारी सिद्ध होत नाही ना. मग अधिकारी सिद्ध होत नाही तर मग ग्रंथ कोणासाठी केला तुम्ही? कळलं का? याकरता ग्रंथाचा आरंभ कसा आहे? निष्फळ आहे, निष्फळ. असं पूर्व पक्षाच्या मतानं प्रतिपादन करतात. बघा, पूर्व पक्षाच्या मतानं अधिकार्याचा असं मुलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह जगत निवृत्तीची कुणी इच्छा करीत नाही, फक्त त्रिविध दुःख नाशाची सर्व इच्छा देव करतात. बघा, ऐका, लोकांना जगत निवृत्तीची इच्छा नसते. जगाचं कारण असलेली जी अविद्या, जगाला कारण असलेलं जे अज्ञान, ते नष्ट होऊन जगत नष्ट व्हावं अशी कोणाला इच्छा आहे का? आहे का कोणाला? मोक्षातला जो पहिला अंश आहे कोणता? जगत निवृत्ती. कारणासह जगत निवृत्ती. कारण म्हणजे अज्ञान, अज्ञानासह जगताची निवृत्ती व्हावी असा जो मोक्षातला पहिला अंश आहे, या पहिल्या अंशाची कुणी अपेक्षा करीत नाही, कुणी इच्छा करीत नाही. उलट सगळ्यांना जी इच्छा होते ती दुःखाच्या निवृत्तीची इच्छा होते. आणि ते दुःख किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं दुःख आहे. दुःख निवृत्तीची इच्छा होते वादाला, जगत निवृत्तीची इच्छा होते का? होत नाही. दुःखाच्या निवृत्तीची इच्छा होत असते. कशाची? आणि ते दुःख किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं दुःख आहे. आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख. म्हणजे हे जे 3 प्रकारचं दुःख आहे ज्याला त्रिविध प्रकार, त्रिविध ताप म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्रिविध ताप. मग हा ताप नष्ट व्हावा, हे 3 प्रकारचं दुःख नष्ट व्हावं ही सगळ्यांची इच्छा असते. काय आदित्य झोप लागली काय? उठू काय? कशाची इच्छा असते लोकांना? दुःख नाशाची. दुःख किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं दुःख आहे. मग ते आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? आध्यात्मिक दुःख म्हणजे आपल्या शरीरापासून होणारं जे दुःख, आपल्या शरीरापासून आपल्याला दुःख होतं, त्या दुःखाला म्हणतात आध्यात्मिक दुःख. म्हणजे कोणतं शेजारचं दुःख देत नाही, दुसरं कोणी दुःख देत नाही, आपलंच शरीर आपल्याला दुःख देतं असं जे दुःख असतं त्या दुःखाला काय म्हणतात? आध्यात्मिक दुःख म्हणतात. असं कोणतं दुःख मला सांगा. आता मला सर्दी होती का नाही? सर्दी झाल्यावर काय कुठे झालं तर दुःख होते? दुःख होतं. मग आता सर्दी झालं जे दुःख होतं, हे दुःख तुम्हाला कोणी दिलं? दुसऱ्याने दिलं का कोणी? नाही. मग ते दुःख शरीरच देतं. शरीरापासून उत्पन्न होणारं जे दुःख असतं त्याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. भूक लागली दुःख होतं की नाही? मग ते दुःख कोण देतं? तहान लागले दुःख होतं की नाही? दुःख होतं. या दुःखाला काय म्हणतात? आध्यात्मिक दुःख. रोग झाला, गचकरण झालं, मुळव्याध झाला, आहे का नाही, सर्दी झाली, ताप आला, मग असे हे जे दुःख असतात शरीरापासून होणारे दुःख जे असतात त्या दुःखाला काय म्हणतात? आध्यात्मिक दुःख म्हणतात. अधिभौतिक दुःख बघा, आपल्या शरीरापासून भिन्न, आपल्या शरीरापासून भिन्न अशा दुसऱ्यापासून म्हणजे डोळ्याला गोचर होतात.
नेत्राला गोचर होतात अशा ज्या वस्तू असतात म्हणजे शेजारचे लोक आहे की नाही, त्यांच्यापासून होणारं, चोरापासून होणारं दुःख, आपल्या घरात साप घुसला, आपल्या घरात वाघ आला, मग काय होतं, आनंद होतं काय, धन्याजी असं होते काय, हा मग त्याला लगेच बाहेर काढण्यासाठी आपण लगेच तयारी लागतो, सापाला काटे घेऊन लगेच मागं लागतो, आणि वाघ आलो का काटे घेऊन मागं लागत नाही, हात पळतो आहे का नाही. म्हणजे ते काठी घेऊन मागं लागू किंवा त्याच्या पुढं का पळत जाऊ, पण दुःख होतं का नाही, हे दुःख कोणी दिलं, दुसऱ्याने दिलं. या दुःखाला म्हणतात आदिभौतिक दुःख. त्याला काय म्हणतात, आदिभौतिक दुःख. किती झाले दुःख, 3 प्रकारचे दुःख आहे सांगितलेले, आता 2 झाले, आता 3रं दुःख सांगतात, आदिदैविक दुःख. आदिदैविक दुःख म्हणजे ते आपल्या शरीरापासून नाही होत, दुसऱ्यापासूनच होतं, पण ज्यांच्यापासून ते दुःख होते ते दिसत नाही. झळपिलं, भूत लागलं, भूत लागलं दुःख होते का नाही, हा भूत लागलं दुःख होतंय. एखादा देव कोपला दुःख होतं का नाही, त्याला दुःख होतो आहे का नाही. ते सासूबाई हलवून लावती काय, हा काय झालं, तर बघा या दुःखाला कोणतं दुःख म्हणतात, दुःख म्हणतात. आणि हे 3 प्रकारचं दुःख नष्ट व्हावं अशी माणसाची काय असते, इच्छा असते. जगत नष्ट व्हावं अशी इच्छा असते. मोक्षाचा पैदा होऊन त्याची कोणी इच्छा करत आहे का, नाही, म्हणजे मोक्षाची कोणी इच्छा करीतच नाही. म्हणून मोक्ष, त्या मोक्षाची कोणीच इच्छा करीत नसल्यामुळं मोक्षेच्छावान, मोक्षाची इच्छा ज्याला आहे असा अधिकारीच संभवनीय नाही, अधिकारीच असणंच शक्य नाही असं पूर्वपक्ष म्हणतंय. कोण म्हणतंय, पूर्वपक्ष. बघा तर जगतात जितकी दुःख अनुभवाला येतात त्यात रोग क्षुधाधिकापासून होणाऱ्या दुःखाला आध्यात्मिक दुःख म्हणतात. पाठवायच्या व्याख्या सगळ्या, चोर, व्याघ्र, सर्पदिकापासून होणाऱ्या दुःखाला आदिभौतिक दुःख म्हणतात. आणि यक्ष, राक्षस, पिशाच, शीत, वातादिकापासून होणाऱ्या दुःखाला आदिदैविक दुःख म्हणतात. यक्ष दुःख, यक्षापासून होणारं दुःख, राक्षसापासून होणारं दुःख, पिशाच्यापासून होणारं दुःख, शीत वात आदिकापासून होणं, थंडी वाजायला लागली दुःख होतं की नाही, हा वारं सुटलं, वारं पण दुःख देतं ना, बिल्डिंगाच्या बिल्डिंग पडतात दम खाली. या होणाऱ्या दुःखाला काय म्हणतात, आदिदैविक दुःख. आदिदैविक या 3 प्रकारच्या दुःखनाशाची सर्व पुरुषांना काय असते, इच्छा असते, हे की नाही. दुःखाहून भिन्न अशी जी अविद्या आणि त्या अविद्येचं कार्य जे जगत, याच्या नाशाची कोणी इच्छा करते का, येत नाही. अहो म्हणले पण कारणासह वर्तमान जगत निवृत्ती झाल्याशिवाय या दुःखाचा नाशच होऊ शकत नाही. जरी ऐका, जरी त्रिविध दुःख नाशाची इच्छा लोक करत असले तरी सुद्धा काय, त्रिविध नाशाची जी आधी लोकांना इच्छा होते, त्रिविध दुःख नाशाची जी आधी लोकांना इच्छा होते त्या आधी जगत निवृत्तीचीच इच्छा होते. कसं काय म्हणले, कारण जोपर्यंत कारणासह जगताची निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्रिविध दुःखाचा नाश होत नाही. असं जर कोणी म्हणाल तर म्हणजे तसं नाही. या त्रिविध दुःखाचा नाश करण्यासाठी जगताची निवृत्ती झालीच पाहिजे असं मात्र नाही. म्हणजे जगताची निवृत्ती जरी झाली नाही तरी त्रिविध दुःखाचा नाश होऊन जातो. त्यामुळं या जगताच्या निवृत्तीची कोणी इच्छा करीत नाही. म्हणजे जगताची निवृत्ती न होता या 3 प्रकारचे दुःखाचा नाश कशा काय होईल, त्याला उपाय सांगितलं. उपाय आहेत त्याला. पहिलं दुःख कोणतं आहे, अध्यात्मिक दुःख.
कशाला म्हणतात? क्षुधा, तृषा आणि रोग आणि पशुमाना म्हणजे दुःख, त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक. क्षुधा म्हणजे काय? भूक. भूक लागली दुःख होतं. मग आता भूक लागल्यानंतर जे दुःख होतं, मग दुःख घालवण्यासाठी काय करावं लागतं? हा, ते काय ब्रह्मचर्य मिळावं लागतं, एखादा जेवावं लागतंय, त्याचा खायचं मस्त आहे का नाही? 10 भाकरी हाणायचं चांगलं, भूक शांत होते, दुःख गेलं. तहान लागली, पाणी प्यायचं. रोग झाला, दवाखान्यात जायचं, औषध घ्यायची. काय घ्यायची? औषधी. म्हणजे अन्न खाऊन, पाणी पिऊन, औषधं घेऊन हे आध्यात्मिक जे दुःख आहे ते घालवता येतं का नाही? या उपायाने घालवता येतं. त्याला मोक्षाची घ्यायला कोणी इच्छा केली? जगत देवतेची घ्यायला कोणी इच्छा केली? हा, दुसरं दुःख कोणतं आहे? आदिभौतिक. आदिभौतिक दुःख म्हणजे स्वर्गाधिकापासून, वाघाधिकापासून होणारं दुःख. त्या दुःखाला काय म्हणतात? आदिभौतिक दुःख. मग त्या दुःख नाशाची इच्छा आहे ना, आणि मग त्या दुःख नाशाची इच्छा असेल तर त्याला उपाय, लौकिक उपाय आहे ना, त्याला काय जगत निवृत्त करायचं? कोणता उपाय? लौकिक उपाय असा आहे, समजा चोराची भीती, बंदुकीतच काय संकाळ, बंदुकीची जर लायसन काढलं, बंदूक जर शस्त्र हे केले तर मग चोराची भीती वाटेल का? चोराची भीती ना झालं, चोराचं नष्ट. आता बंदुकीची जर आपल्याला हे असेल, लायसन असेल, तर आपल्याला वाघापासून दुःख होईल का? वाघ दिसला की मारायची गोळी. म्हणजे शस्त्रांनी वगैरे काय होतं, ते आदिभौतिक दुःख काय होतं? नष्ट होतं. तिसरं दुःख कोणतं आहे? आदिदैविक दुःख. आदिदैविक दुःख म्हणजे काय? यक्षापासून, राक्षसापासून, पिशाच्यापासून होणारं जे दुःख, त्या दुःखाला काय म्हणतात? आदिदैविक दुःख. मग या आदिदैविक दुःखाच्या नाशासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी मंत्रोच्चार करायचा, मंत्र सिद्ध करायचे, आणि मग अशा मंत्रांनी ते भूताला घालवायचं, आहे की नाही? मंत्र म्हटल्यावर भूतीन का जवळ चिंचिंगाट पळून जाईल का नाही? पळती भूत बाधा, भूत बाधा पळून जाते, निकट नाही आवे. महावीर असं नाव ऐकल्यावर ते मोठं असं चिंचगाट पडून जाते. म्हणजे आदिदैविक जे दुःख आहे, त्या दुःखाचा नाश हा मंत्र उच्चार वगैरे अशा उपायाने होऊन जातो का नाही? मग हे लौकिक उपाय असताना तुम्ही कायला सांगायला लागले असलं जगताची निवृत्ती? कोणी इच्छा कमी का जगताची निवृत्तीची? जगताच्या निवृत्तीची कुणालाही इच्छा नाही. सगळ्यांना जी इच्छा आहे त्या त्रिविध दुःखाच्या नाशाची इच्छा आहे, आणि त्रिविध दुःखाचा नाश या उपायाने होतो. त्याच्यामुळं जगत निवृत्तीची इच्छा कोणी करीत नाही, म्हणजे मोक्षाची इच्छा कोणी करीत नाही, आणि मोक्षाची इच्छा करीत नाही म्हणजे मोक्षाच्छावान असा अधिकारीच कोणी नाही, आणि अधिकारी नसल्यामुळे तुमचा ग्रंथ कसा आहे? निष्फल आहे. लक्षामध्ये बघा, या 3 प्रकारच्या दुःखनाशाची सर्व पुरुषांना इच्छा होती. दुःखाहून भिन्न जे अविद्या आणि तत्काळी जगत यांच्या नाशाची कुणीही इच्छा करीत नाही. आता कारण सहवर्तमान जगत निवृत्ती झाल्या वाचून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळं सर्व दुःख नाशाची इच्छा करणं म्हणजेच जगत कारण सहवर्तमान जगताच्या निवृत्तीची इच्छा करणं होय, असं जर कोणी म्हणेल तर सिद्धांती बघा, असं जर सिद्धांती म्हणतील तर हेही म्हणणं बरोबर नाही. बघायला आता एक पूर्वपक्षच बोलतोय, तो म्हणतो या दुःख नाशाची सगळ्यांना इच्छा आहे 3 प्रकारच्या, जगताच्या निवृत्तीची कुणालाही इच्छा नाही. आणि जर सिद्धांती असं म्हणते की ज्या सगळ्यांना त्रिविध दुःखाच्या नाशाची इच्छा आहे त्या आधी त्यांना जगताच्या निवृत्तीची इच्छा आहे. का? तर जगताची निवृत्ती झाल्याशिवाय त्रिविध प्रकारच्या दुःखाचा नाश होत नाही. म्हणून जे आधी सगळ्यांना त्रिविध दुःखाच्या नाशाची इच्छा आहे त्या आधी जगताच्या निवृत्तीचीच काय आहे? इच्छा आहे. कारण जगताची निवृत्ती झाल्याशिवाय काय होत नाही? त्रिविध दुःखाचा नाश होत नाही. असं जर तुम्ही म्हणाल तर आता हा ग्रंथ का म्हणतो नाही, तुम्हाला असंही म्हणता येत नाही. कारण त्रिविध दुःखाचा नाश
या जगताच्या निवृत्ती वाचूनही होऊ शकतो, लौकिक उपायाने होऊ शकतो. ते आता सांगतात बघा. कारण औषधापासून रोग दुःख, भोजनापासून क्षुधा दुःख, शस्त्रांनी चोर व्याघ्राधिकापासून होणारं दुःख आणि मंत्रतंत्रानं प्रेत पिशाच दुःख निवृत्ती होते. प्रेतापासून पिशाच्यापासून होणारी दुःखाची निवृत्ती घडते. म्हणून अज्ञानासह वर्तमान जगत निवृत्ती मोक्षाच्या प्रथम मनुष्याची जीवित राहत नाही. अज्ञानासह वर्तमान जगत निवृत्तीची कुणी पकडेल का? त्याची कोणाला गरज तरी आहे का? नाही. म्हणून मोक्षाच्या प्रथम मनुष्याची कोणालाही इच्छा होत नाही. मोक्षामध्ये जो पहिला अंश आहे त्याची कोणालाही इच्छा होत नाही. लक्षामध्ये ओम शांती शांती शांती.